पिपाणी चिन्ह यादीतून वगळण्याची शरद पवार गटानं आता मागणी केलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक आयोगाला याच संदर्भात एक पत्र पाठवलं गेलेलं आहे। लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये आणि यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आता दक्षतेचा उपाय म्हणून ही मागणी केलेली आहे। तसं पत्र निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पाठवलेलं आहे आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। निलेश, पिपाणी चिन्ह यादीतनं वगळण्याची शरद पवार गटानं आता मागणी केलेली आहे, तसं पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलंय, काय नेमकी याबद्दलची माहिती? लोकसभेच्या निकालांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने पिपाणी चिन्हाचा फटका जो आहे तो सातारा लोकसभा मतदारसंघ असेल, बीड असेल, यासोबतच नाशिक जिल्ह्यातला मतदारसंघ असेल, या मतदारसंघांमध्ये प्रामुख्यानं 30 ते 40 हजारांपेक्षा जास्त मतं घेतल्याचं पिपाणीनं पाहायला मिळालं होतं। तर जवळपास 1 लाखांच्या आसपास दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मतं घेतली होती आणि यामुळेच कुठेतरी विधानसभा निवडणुकांमध्ये याचा फटका बसू नये यासाठी लगेचच म्हणजे दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली होती आणि या विनंतीमध्ये प्रामुख्यानं पिपाणी चिन्ह जे आहे ते फ्री सिम्बॉलमध्ये उपलब्ध आहे, तर ते त्यातून काढावं अशा पद्धतीची विनंती करण्यात आली होती। खरं तर ज्यावेळेस वर्धा लोकसभेचा फॉर्म भरण्यात आला त्यावेळेस अमर काळे जिथं उमेदवार होते ते उमेदवार असताना समोर देखील अशाच पद्धतीनं दुसऱ्या एका उमेदवारानं पिपाणी चिन्हाची मागणी केली होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आयोगाला विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी हे सिम्बॉल फ्रीज करण्यात आलं होतं, ते दुसरं कुणाला देण्यात आलं नव्हतं। मात्र इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये ते चिन्ह देण्यात आलं आणि त्याचा फटका थेट पक्षाला बसल्याचं पाहायला मिळालं। यामुळे आता विधानसभा निवडणुकांमध्ये हे घडू नये हेच खबरदारी घेण्याचा प्रयत्न आता पक्षाकडून सुरू आहे आणि यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलंय। ठीक आहे निलेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।